लक्षवेधी क्रमांक 10 श्री निलेश राणे. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे साहेब, आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जो आंबरड धरण आहे त्या धरणाला सुरुवात झाली 1996 साली. तेव्हा त्या धरणाची किंमत होती 4,05,00,000. आज आपण 2025 मध्ये आहोत. आज त्या धरणाची किंमत 34 कोटीच्या वर गेलेली आहे. कोकणामध्ये धरणांची कामं आणि त्याचं स्टेटस अध्यक्ष महोदय किंवा मंत्री महोदय मला काय वेगळं सांगायला नको. ह्यामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी आहे असं माझं म्हणणं आहे. आज तिकडे जे काही काम 80% पूर्ण झालंय असं काय सांगितलं गेलं आणि उत्तरामध्ये आपण उत्तर जे मला दिलं त्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की 80% काम पूर्ण झालेलं आहे. आज आपण 30व्या वर्षात आहोत साहेब. 30व्या वर्षामध्ये धरणाचं काम फक्त 80% पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष महोदय. त्याची कॉस्ट 4 कोटीपासून आता 34 कोटीवर गेलेलं आहे. तरी उत्तरामध्ये असं आलंय की सदर कामाबाबत चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आम्ही काय प्रश्न विचारायचे आहेत अध्यक्ष महोदय? एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये 30 वर्ष आणि कारण काय दिली आहे? भूसंपादनाची. भूसंपादन झालं कधी? 2005 ला. पैसे किती मिळाले? 71 लाख रुपये. त्याच्यानंतर कारण दिले जीएसटीचं. जीएसटी लागू कधी झाला? आता काही वर्षांपूर्वी. 30 वर्षापूर्वी जीएसटीचा काय संबंध होता? अध्यक्ष महोदय, हे जे काय उत्तर आहे या उत्तरावर आम्ही प्रश्न काय विचारायचा हा माझ्या समोर आता प्रश्न तयार झालेला आहे. 30 वर्ष एका प्रकल्पाला होतो, अजूनपर्यंत फक्त 80% काम पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर कुडाळ तालुक्यामध्ये असं सांगण्यात येतं की 4 पैकी 1 काम झालेलं आहे, 3 कामं प्रलंबित आहेत. 1 काम जे झालं वर्धा धरणाचं, मागच्या वर्षी ते धरण पडता पडता वाचलंय साहेब. आणि ते एका वर्षाच्या आत 1च वर्ष पूर्ण झालं आणि ते धरण पडता पडता वाचलेलं आहे. ते परत एकदा जसं चिपळूणला झालं तशी परिस्थिती इकडे होणार होती, पण कसं तरी त्या अधिकाऱ्यांनी वाचवलं असेल, ठेकेदारांनी वाचवलं असेल, मला माहित नाही. मालवणमध्ये जे सांगितलं, माझ्याच मतदारसंघामध्ये 2 धरणं पूर्ण झालेली आहेत, अजिबात नाही. एकही धरण पूर्ण झालेलं नाही 3 पैकी. आपण जर अशी उत्तरं देणार असाल अध्यक्ष महोदय तर आम्ही प्रश्न कसे विचारायचे? कुठल्या विषयावर प्रश्न विचारायचे? अच्छा, सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली मंत्री महोदय जे अधिकारी आहेत तुम्हीही माहिती काढून घ्या. सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली